म्हटलेलं आहे किंवा त्यांचा युक्तिवाद म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही आहे आणि न्यायमूर्तींचा निर्णय नाही आहे. ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार, ते मांडतायत. आतापर्यंत राम मंदिराच्या भूमिकेसंदर्भात असेल, 370व्या कलमासंदर्भात असेल, त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या होत्या. परंतु त्यांनी जे काही भूमिका मांडल्या त्या काही सत्य नाही आहेत किंवा ब्रह्मवाक्य नाही आहेत. न्यायाधीश यावरती निर्णय देतील. तुम्ही उल्लेख केला होता, काय भूमिका होती राम मंदिरच्या वेळी? त्यांनी सुद्धा राम मंदिराच्या वेळी निवडणुकीनंतर निर्णय द्यावा राम मंदिराच्या संदर्भातला अशा अनेक मुद्दे वेगवेगळे मांडले होते. ते म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही आहे. कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाच्या समोर हे सांगितलं जात आहे वारंवार पद्धतीनं की आमदार अपात्र जर तेव्हा केले गेलेले असते म्हणजे त्या प्रकरणाचा किंवा आमदार अपात्रतेच्या मुद्द्या किंवा त्या मुद्द्याचा निवडणूक पक्ष आणि चिन्ह देण्यावरती झालेला आहे. हा मुद्दा त्यांच्याकडनं वारंवार पद्धतीने मला पुन्हा तेच सांगायचे. 370व्या कलमाच्या जेव्हा रद्द केलं त्यावेळीसुद्धा वक्फ बोर्डाच्या विषयीसुद्धा त्यांनी वेगवेगळी मतं मांडली होती. ते त्यांच्या अशिलाच्या बाजूने बोलत असतात. शेवटी ते वकील आहेत. त्यांच्याकडे आलेल्या पार्टीची पहिला प्रश्न बाजू मांडणं हे बघा कपिल सिब्बल, मला पुन्हा एक सांगायचं आहे की न्यायालयीन हा मुद्दा आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, कपिल सिब्बल म्हणतात ते खरं असतं किंवा ते म्हणजेच ब्रह्मवाक्य असतं तर न्यायालय कशाला असते? कपिल सिब्बल न्यायमूर्ती कशासाठी असते? न्यायमूर्ती निर्णय घेतील या विषयावर. सर्वच यंत्रणावर नाराजी व्यक्त केली, सुप्रीम कोर्टावर पण नाराजी व्यक्त केली, विधानसभा अध्यक्षावर नाराजी व्यक्त केली आणि निवडणूक आयोगावर निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी सांगितले की त्यांनी घाई केली अपक्ष आणि चिन्ह द्यायची आणि त्यामुळे अपात्रतेचा मुद्दा निकाली निघण्याच्या अगोदरच त्यांनी पक्ष आणि चिन्ह दिलं आणि त्यामुळे तबेल्यातून घोडा पळून गेला. कपिल सिब्बल हे UBTचे वकील आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही का अपेक्षा करता की ते आमच्या बाजूने बोलतील? ते आमच्या विरोधातच बोलणार. त्यात वेगळं काय? कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे हे मी पुन्हा सांगतो. त्याकरता न्यायमूर्ती आहेत आणि न्यायमूर्ती याच्यावरती निर्णय देतील. निवडणूक आयोगानं घाई केली अपात्रतेचा असं मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे पहिले आमदार अपात्रतेचा निर्णय तर विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती वेगळीच समस्या असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर सध्या युक्तिवाद सुरू आहे. तर राजकीय पक्षच खरा, सिब्बल यांचा कालपासून कोर्टात हा युक्तिवाद आहे. राजकीय पक्षांकडूनच विधिमंडळाच्या नेत्यांची निवड केली जाते असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. विधिमंडळाचा गटनेता म्हणून या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेची निवड केलेली होती असा युक्तिवाद देखील काल सिब्बल यांनी केलेला होता. तर विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती वेगळीच समस्या असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर सध्या युक्तिवाद हा विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर सुरू आहे आणि राजकीय पक्षच खरा असा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. तर विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती वेगळी समस्या असं सिब्बल यांनी म्हटलंय. विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर आता सध्या युक्तिवाद सुरू आहे. राजकीय पक्षच खरा असा कालपासून सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे हे कालपासून सिब्बल यांच्याकडून मांडलं जात आहे. विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असं सिब्बल यांनी आता युक्तिवाद केलाय. विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. विधिमंडळामधली संख्याबळ बघूनच त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं होतं. त्यामुळे विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. विधिमंडळातल्या नेमणुका या प्रतोद किंवा गटनेता या नेमणुका या राजकीय पक्षाच्या नेत्याकडनं केल्या जातात असा युक्तिवाद देखील काल सिब्बल यांनी केला होता. तर राजकीय पक्षच खरा असा कालपासून सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद आहे आणि आता सध्या त्यावरच युक्तिवाद सुरू आहे की विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा आणि विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती एक वेगळीच समस्या असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. तर विधिमंडळ हे राजकीय पक्षाचा एक भाग आहे, राजकीय पक्ष नाही. पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही असा युक्तिवाद काल सिब्बल यांनी केला होता. तसंच विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे ते उमेदवारांना AB फॉर्म देतात असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी काल केला होता. तर विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असं सिब्बल यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केलेला आहे. सध्या विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर युक्तिवाद सुरू आहे. सिब्बल यांच्याकडून हा मुद्दा मांडण्यात आलाय. दोन्ही गटांकडून मूळ पक्षावर दावा केला गेला मात्र निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर निर्णय दिला असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे. तर विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि राजकीय पक्षच खरा असं सिब्बल यांच्याकडून कालपासून कोर्टात युक्तिवाद केला जातोय. विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला
तर ती एक वेगळीच समस्या असेल. विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असं सिब्बल यांनी म्हटलंय. राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, मात्र सगळ्यात वर हा राजकीय पक्षच आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. तसंच निवडणूक आयोगानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे असा युक्तिवाद देखील काल सिब्बल यांनी केलेला होता. तर विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. तर सध्या विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर युक्तिवाद सुरू आहे आणि त्यावर बोलताना विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असं सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडलंय. विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे. तर विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती एक वेगळी समस्या असेल असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. राजकीय पक्षच खरा, सिब्बल यांच्या कालपासून कोर्टामध्ये हा युक्तिवाद सुरू आहे. तर विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असं सिब्बल यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केलाय. तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे. शिवसेना पक्ष, चिन्ह आणि त्यानंतर आमदार अपात्रता प्रकरण या सगळ्याची सुनावणी आपण या ठिकाणी पाहत आहोत. सिब्बल यांच्याकडनं याच्या 3 टप्प्यांमध्ये या 3ही मुद्दे धरून या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आलाय. 2018च्या घटनेला आयोग असंवैधानिक कसं म्हणू शकतं असं सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. 2018च्या घटनेला आयोग असंवैधानिक कसं म्हणू शकतं असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे. 2013 ते 18ची घटना जर चुकीची असेल तर मग 2014 आणि 19ची निवडणूक सुद्धा चुकीची म्हणायची का असा सवाल कपिल सिब्बल यांनी काल केलेला होता. तर हाच मुद्दा आणखी त्यांनी पुढे नेलेला आहे. 2018च्या घटनेला आयोग असंविधानिक कसं म्हणू शकतं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असं सिब्बल यांनी म्हटलंय. 2018च्या घटनेला आयोग असंवैधानिक कसं म्हणू शकतं असं सुद्धा सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय. तर आमच्या विरोधामध्ये निर्णय दिल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये गेलो असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर निवडणूक आयोगानं विधिमंडळ संख्येच्या आधारे चिन्ह दिलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. तर आम्हाला अपात्रता ठरवायची आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. तर निवडणूक आयोगानं फक्त त्यांची संख्या बघून चिन्ह दिलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय.